नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, टेट तिसरी झाली पवित्र पोर्टलला अजूनही रजिस्ट्रेशन प्रोसेस चालू नाहीये आणि त्याच्यानंतर जी जाहिरात येणार आहे त्याचंही काही दिसत नाहीये. सो बऱ्याच कालावधी हा लोटला गेलाय. दरम्यानच्या कालावधीमध्ये याचा पाठपुरावा पण केला गेला. आंदोलन झाले मुंबईमध्ये. याच्यानुसार सुद्धा लवकरात लवकर जाहिरात येईल अशी ग्वाही देण्यात आली होती, पण अजूनही काही घडताना दिसत नाहीये. सो आजचा व्हिडिओ याच्यासाठी घेतला की शालेय विभागाने अजून एक निर्णय घेतलाय आणि तो महत्त्वाचा निर्णय, महत्त्वाची अपडेट मी तुम्हाला सांगतोय. तो म्हणजे संच मान्यते संदर्भात. आता तुम्हाला माहिती असेल, शिक्षक भरतीमध्ये आणि जाहिराती देण्यासाठी पवित्र पोर्टल चालू करण्यासाठी किती महत्त्वाचा मुद्दा आहे संच मान्यता. संच मान्यता म्हणजे जेवढे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांनुसार उपलब्ध शिक्षक, त्या शिक्षकांनुसार त्या शाळेत अवेलेबल रूम्स, खोल्या, त्या पायाभूत मूलभूत सुविधा शाळेला किती आहे, मुख्याध्यापक आहे का आणि इतर कर्मचारी इथे अवेलेबल आहे का, याची सर्व नोंद करणं, त्यालाच म्हणतो आपण संच मान्यता. आणि या संच मान्यतेमुळेच आपल्याला कळणार आहे की महाराष्ट्रात जेवढ्याही स्कूल, शाळा आहेत, ज्युनियर कॉलेज आहेत किंवा ज्या संस्था आहेत, त्या संस्थेच्या अंतर्गत जेवढ्याही शाळा आहेत त्यांची माहिती आपल्यापर्यंत पोहोचणार आहे. आणि टू द पॉइंट ही सरकारी नोंद असणार आहे. त्यानुसार प्रत्येक संस्थेला इथे जागा जर रिक्त असेल तर जाहिरात देणं कंपल्सरी किंवा द्यावीच लागणार आहे. सो ही चांगली बातमी आपल्यासाठी आहे, चांगला मुद्दा आपल्यासाठी आहे. त्यातला काही निगेटिव्ह पार्ट सोडला तर चांगला भाग आपण घेऊन पुढे जाणार आहोत. सो हा मुद्दा नीट लक्षात घ्या. शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा. संच मान्यता म्हणजे काय याच्यावर मी पाठीमागे व्हिडिओ पण घेतला आहे. जर तुम्हाला डिटेलमध्ये समजून घ्यायचं असेल तर तो व्हिडिओ एकदा नक्की बघून घ्या. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया संच मान्यतेला मुदतवाढ मिळाली आहे, त्यानुसार पोर्टल चालू होऊन जाहिरात लवकर येईल का आणि जागा वाढणार का, संच मान्यतेचा आणि जागा येण्याचा काय संबंध आहे तो पण थोडक्यात समजून घेऊया. ओके, पहिला मुद्दा लक्षात घ्या. लोकमत न्यूजपेपरने ही बातमी दिलेली आहे आजच्या डेटला, म्हणजे 20 नोव्हेंबर 2025 ची बातमी आहे. त्याचं हेडिंग आहे संच मान्यता नोंदणी करा 31 नोव्हेंबर पर्यंत. 31 नोव्हेंबर पर्यंत संच मान्यता डेट वाढून मिळाली आहे. जी की डेट कधीपर्यंत होती, जी डेट तुम्हाला बघा 31 नोव्हेंबर पर्यंत आता वाढवली, पण ती फक्त 30 सप्टेंबर पर्यंतच होती. आता शिक्षण विभागाचा हा कारभार, त्यातली त्यात त्या प्रत्येक शाळेतील शिक्षक, मुख्याध्यापक यांच्याकडनं झालेली ही अपडेट गोष्ट, त्यातली त्यात इंटरनेटचा इश्यू, त्यातल्यात ॲपचा इश्यू, त्यांच्या वेबसाईटचा इश्यू, हे सगळं जर लक्षात घेतलं आपण आणि शिक्षकांना अतिरिक्त अशैक्षणिक कामाचा बोजा, हे सगळ्या गोष्टी लक्षात घेतल्या तर बऱ्याचशा शाळांमध्ये हे अपडेट झालेलंच नव्हतं. याचा इम्पॅक्ट डायरेक्ट झाला असता शिक्षक भरतीमध्ये. शिक्षक भरतीमध्ये जी टेट 3च्या अगेन्स्ट पवित्र पोर्टलला जाहिराती येणार आहे त्यामध्ये जर यांनी संच मान्यता अपडेट केली नसतीच तर येणाऱ्या भरतीमध्ये जाहिराती ॲटलिस्ट जेवढ्या येणार त्यापेक्षा कमी आल्या असत्या. सो संच मान्यता जर सरकारी नोंदी प्रॉपर झाल्या तर इथे प्रत्येक संस्थेवरती एक दबाव तयार होतो. प्रत्येक संस्थेला आपली माहिती घोषित करावी लागते आणि माहिती जेव्हा घोषित करतो आपण तेव्हा बघता येतं की या संस्थेमध्ये किती जागा रिक्त आहे. सो त्यानुसार प्रत्येक संस्थेवरती एक दबाव म्हणूया आपण, दबाव येऊ शकतो आणि जागा देण्यासाठी किंवा ॲड देण्यासाठी त्यांना इथे माहिती उपलब्ध होऊ शकते. सो नक्की चांगली गोष्ट आहे. तर यात सांगितलेली माहिती अशी आहे की 31 नोव्हेंबर पर्यंत UDAS प्रणालीला माहिती भरण्याची डेट वाढून मिळालेली आहे. सुरुवातीला ही जागा म्हणजे हे 17 ऑक्टोबर पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. आता पुन्हा वाढीव कालावधीमुळे राज्यातील, आता राज्यातील म्हणजे महाराष्ट्र राज्याची बातमी आहे, मुंबईने दिलेली बातमी आहे. सो राज्यातील 1,08,000 शाळा, एकूण शाळा राज्यातील त्यांनी ज्या काउंट केला, सरकारी स्कूल्स असतील त्या जर काउंट केला तर 1,08,000 ह्या स्कूल आहे. यामध्ये विद्यार्थ्यांची नोंदणी प्रक्रिया वेळेत पूर्ण करण्याची मुभा मिळाली आहे. त्याचा फायदा राज्यातील शाळांना होणार आहे अशी माहिती संचालकांनी दिली. आता संचालक साहेब काय म्हणतायत तो पण मुद्दा लक्षात घ्या. संजय यादव, संचालक, महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक परिषद शिक्षण विभाग. आता हे प्राथमिक शिक्षकांच्या बाबतीतली संच मान्यता आहे, लक्षात घ्या. राज्यातील शाळांना 2 वेळा मुदतवाढ मिळाली आहे, त्यामुळे शाळांनी, शिक्षकांनी पटापट काम करणे अपेक्षित आहे, जेणेकरून शाळांच्या संदर्भात शासनाला नियोजन करताना आकडेवारीचा अचूक उपयोग करता येणार आहे. सो शासनाला सुद्धा इथे धोरणात्मक निर्णय घेता येतात. बघा, संच मान्यतेमुळे काय काय होऊ शकतं. त्यातला पहिला मुद्दा, योग्य ठिकाणी योग्य सुविधा उपलब्ध आहेत का त्या शाळेनुसार, हे पण नोंदी होते. सर्व विद्यार्थी, त्यानुसार शिक्षक, मुख्याध्यापक आणि कर्मचारी यांची नोंद होते आणि यांची
त्याची नोंद झाली तर कुठे कमतरता असेल तर ते पण आपल्याला कळतं. विद्यार्थी संख्या वाढली तर संख्येनुसार तेवढे शिक्षक अवेलेबल आहे का, तेवढ्या शिक्षकांनुसार मुख्याध्यापकांनुसार तिथे शिक्षकेतर कर्मचारी अवेलेबल आहे का. तुम्हाला माहिती असेल शिक्षकेतर कर्मचाऱ्याची सुद्धा जाहिरात येणं अपेक्षित आहेच. वर्ग खोल्यांची गरज किती आहे, अनुदानाची गरज किती आहे, शैक्षणिक साधनांची गरज किती आहे आणि त्या शाळेला पायाभूत सुविधा आहेत का, याची सुद्धा नोंद या UDIS प्रणालीद्वारे केली जाते. याचा उपयोग भविष्यामध्ये शाळेच्या जडणघडणीमध्ये, शाळेच्या पायाभूत सुविधेमध्ये आणि शाळेला ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी उपलब्ध करून देण्यामध्ये नक्कीच मदत होणार आहे. त्यातला बघा, ह्या सर्व नोंदी उपलब्ध झाल्या तर शासनाला सुद्धा धोरणात्मक निर्णय अचूकपणे घेता येणार आहे. बऱ्याच वेळेस निर्णय घेणं शक्य होत नाही कारण नोंदीच अवेलेबल नाहीये. सो शासनाने सुद्धा आता इथे जोरच लावलाय की तुम्हाला अपडेट करावीच लागणार आहे. सो या पद्धतीने जर केलं काम तर नक्कीच भविष्यात जागा सुद्धा वाढण्याची शक्यता आहे. आता याला मतमतांतर आहे की सर जागा अतिरिक्त होतात, त्यांना अतिरिक्त झालेल्या शिक्षकांना तिथे समायोजन करावं लागतं, त्यामुळे जागा कमीच होतील असं बऱ्याच जणांचं म्हणणं आहे. ते एका बाजूला आपण जर ठेवलं तर तोही मुद्दा गृहीत धरायला पाहिजेच आपण. पण जर हे अपडेट झालंच नाही संच मान्यता तर काही संस्था, काही शाळा जाहिरात देणारच नाही. त्याला कारण एवढं सांगतील की आमच्याकडे अजून नोंदी उपलब्ध नाही. पण याच्यापेक्षा नोंदी उपलब्ध होणं खूप चांगलं आहे. ॲटलिस्ट आपल्यालाही कळेल की शाळेची परिस्थिती सध्या काय, शिक्षण विभागाची परिस्थिती काय, मानसिकता पालकांची काय, किती विद्यार्थी वाढले, किती विद्यार्थी कमी झाले, खोल्यांची संख्या वाढवण्याची गरज आहे की कमी करण्याची गरज आहे, शिक्षक वाढावं लागतात की कमी करावं लागतात, हे तर आपल्या निदर्शनास येईल. सो हा मुद्दा खूप महत्त्वाचा लक्षात घ्या. ही भरती प्रक्रिया राबवण्यासाठी मंजूर जागा किती आहे, आवश्यक जागा किती आहे, वाढवण्याची गरज आहे का, रिक्त जागा किती आहे, अतिरिक्त जागा उपलब्ध होणार आहेत का, अतिरिक्त जागा तयार होतील का, किंवा त्यांचं समायोजन करण्यासाठी पण ह्या नोंदी गरजेच्या असणार आहे. प्रत्येक शाळा आणि संस्थांची जाहिरात येणार. याच्यामुळे काय होणार आहे, प्रत्येक शाळेची संस्थेची जाहिरात येणार. काय येणार जाहिरात, इथून मागे तुम्ही बघितलं असेल 2दा ही एक्झाम झाली, 2दा टेट आणि पवित्र पोर्टल मार्फत शिक्षक भरती झाली आहे. त्यामध्ये काही संस्थांनी जाहिरात दिल्याच नाहीये. तुम्हाला पण माहिती तुमच्या जिल्हा लेवलला अशा कोणत्या संस्था, मला कमेंटमध्ये पण टाका की तुमच्या जिल्ह्यात सुद्धा अशा काही संस्था आहेत सर त्यांनी जाहिरात दिल्याच नाही, आम्हाला अपेक्षित होतं जाहिरात यायला पाहिजे या संस्थेची पण जाहिरात आली नाही. का तर त्यांचं रिझन एक होतं की आमच्याकडे नोंदी अवेलेबल नाही. त्या नोंदीमध्ये बऱ्याच गोष्टी, त्यापैकी एक संच मान्यता आहे. संच मान्यता, बिंदू नामावली पद्धत जी काय असेल ती. सो ह्या नोंदी येणं गरजेचं आहे. सो त्याच्यासाठी चांगला मुद्दा आहे की ही काही शाळांनी अजूनही अपडेट केलं नाही. हा हलगर्जीपणा म्हणा शाळेचा, किंवा कामचुकारपणा म्हणा, किंवा तिसरा मुद्दा असू शकतो कारण त्यांच्याकडे इतरत्र कामं खूप जास्त आहे. ह्या सगळ्या गोष्टीत कुठेतरी काहीतरी कोणत्या शाळेला हे ऍप्लिकेबल आहे, या तिघांपैकी चौघांपैकी एक गोष्ट. सो नक्कीच ही चांगली बाब आहे. 31 नोव्हेंबरपर्यंत ही नोंदी उपलब्ध करता येणार आहे, त्यांना नोंदी करता येणार आहे. आणि ही रिक्त जागांची योग्य माहिती उपलब्ध झाली तर आपल्याकडनं सुद्धा, म्हणजे आपण एक उमेदवार म्हणून, अभियोग्यता धारक म्हणून, किंवा आपले रिलेटिव्ह म्हणून एक सरकारवरती, या शिक्षण विभागावरती, त्या शाळेवरती, त्या संस्थेवरती एक दबाव पण आणू शकतो की तुमच्याकडे जर जागा रिक्त आहे तर तुम्ही जाहिरात द्यायला पाहिजे. भले ती 1 जागा असू की 100 जागा असू, रिक्त जागा असेल तर त्यांना कंपल्सरी आहे पवित्र पोर्टलवरती माहिती देणं आणि जाहिरातीकडनं ती जागा भरून घेणं. सो चांगलीच माहिती, याचं वेलकम करूया आपण. संच मान्यते व्हायलाच पाहिजे आणि लवकरात लवकर व्हायला पाहिजे. आता इथून मागे भरपूर दिवस आपण थांबलेलो आहोत, हे खूप लेट होत चाललेलं आहे. जाहिरात म्हणजे संच मान्यता करून इथे जागा उपलब्ध करून पवित्र पोर्टल लवकरात लवकर चालू व्हायला पाहिजे. पण आता जर आपण बघितलं तर कदाचित शिक्षण विभाग सध्या सुस्त असू शकतो. आता ही जाहिरात, हे त्यांनी परिपत्रक दिलंय. सो नक्कीच शाळेतल्या शिक्षकांना त्यांनी सांगितलंय कामं करून घ्या. पण या 2 महिन्यात कदाचित डिसेंबर जानेवारी जाईल कदाचित, कारण तुम्हाला माहिती आहे की आता आचारसंहिता चालू आहे. पण आचारसंहितेमध्ये आणि पवित्र पोर्टलमध्ये काही संबंध नाही. पवित्र पोर्टलला रजिस्ट्रेशन प्रोसेस तरी ॲटलीस्ट चालू करायला पाहिजे. ते आंदोलन केलं, सांगितलं समजून, तरी सुद्धा हे काय लोक करत आहे माहित नाही. सो याचा पाठपुरावा अजून चालूच आहे. बरेच जण आमचे कलिग आहेत, काही शिक्षक आहेत जे स्वतः जाऊन शिक्षण मंडळाला भेटतात आणि हे निवेदन देत असतात. सो नक्की याचा काही येणाऱ्या कालावधीत पॉझिटिव्ह इम्पॅक्ट जाणवेल, यात काही शंका नाही. पण ही संच मान्यता होणं गरजेचं आहे. हा मुद्दा मी तुमच्यापर्यंत पोहोचवला. आणि संच मान्यतेचा उपयोग कसा होऊ शकतो, किंवा संच मान्यतेमुळे शिक्षक भरतीमध्ये जागा कशा वाढू शकतात, किंवा जागा ॲटलिस्ट आहे त्यात वाढ कशी होऊ शकते, हे पण तुमच्या समोर मांडलंय. तुम्हाला काय वाटतं मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही नक्की इतरांना शेअर करा. शेवटी जाताना सांगू इच्छितो, काही अडचण असेल, काही बोलायचं असेल आमच्या टीमशी, या नंबरला कॉल करू शकता. अदरवाईज
TET, CTT आणि टेट यासारखे कोर्सेस सुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहे. ह्या कोर्सेससाठी तुम्ही मित्रांना सजेशन देऊ शकता आणि त्यासाठी इग्नाइट अकॅडमीचा ॲप डाउनलोड करून हवी ती बॅच पण परचेस करू शकता. हा व्हिडिओ आवडला तर नक्की जॉईन करा. CTTच्या बॅचेस आपल्याकडे चालू आहेत. त्या बॅचेस जॉईन करण्यासाठी खाली डिस्क्रिप्शनमध्ये ॲपची लिंक पण दिलेली आहे. आपण CTTच्या बॅचेस पण आमच्याकडे जॉईन करू शकता. CTTची एक्झाम 8 फेब्रुवारीला आलेली आहे. डेट आलेली, फक्त फॉर्म भरण्याची प्रोसेस लवकरच चालू होणार आहे. सो व्हिडिओ आवडला तर लाईक नक्की करा. पुन्हा व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.